కవులు కూడా ఈ రోజు ఏ విధంగా కవితలు చదివినరు, మీకు ఎలా అనిపించింది, ఆ సమీక్ష కూడా చేయాలని కోరుకుంటున్నాను. सर्वात पहिल्यांदा प्रश्न मला पडला की मी काय बोलणार. తెలుగు बोला. कारण बोलतो, कारण मी पद्मशाली समाजाचा तेलुगू माणूस, लहानपणापासून मराठीत अभ्यास झालाय. मला तेलुगू लिहिता येतं, वाचता येतं, नाही असं नाहीये. पण ती भाषा जी वेळोवेळी वापरायला पाहिजे ती माझ्याकडनं झाली नाही. आणि खरंच मला आज लाज वाटली. आपणा सर्वांचा तेलुगू ऐकल्यानंतर ज्या कविता या सर्वांनी सादर केल्या, मला आता एक प्रोत्साहन मिळालं की नाही, याच्यानंतर मी जसं मराठी साहित्य वाचतो तसं तेलुगू साहित्य सुद्धा वाचायला सुरुवात केली. వేదికపై ఉన్న అందరూ ప్రముఖులు శ్రీ నిమ్మాళ్కర్ గారు, శ్రీ జగన్ బాబు గంజి గారు, శ్రీ అశోక్ కంటే గారు, అలానే తెలుగు భాషా మిత్రుడు, ఈ తెలుగు భాషా కార్యక్రమానికి స్వాగతం. आजच्या या तेलुगू भाषा विषयी कार्यक्रमात माझ्यासारखा वैद्यकीय क्षेत्रातला माणूस या ठिकाणी कसा काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अहो तुम्हाला नाही, मला सुद्धा प्रश्न पडलाय, मला कशाला बोलवलं इथं म्हणून. कारण शालेय जीवनापासून ते कॉलेज पर्यंत आतापर्यंत फक्त वक्तृत्व स्पर्धा, मॅगझिन सेक्रेटरी, काही स्मरणिका संपादन आणि काही कविता करणं, एवढंच माझा या साहित्याशी परिचय आहे. आणि तो सुद्धा संपूर्णपणे मराठीतून, कधीही तेलुगूतनं मी लिहिलं नाहीये. परंतु या वैद्यकीय सेवेत असताना पेशंटशी बोलताना मात्र मला मराठीत बोलावं लागतं, तेलुगूत बोलावं लागतं, कन्नडमध्ये बोलावं लागतं, इंग्रजीत बोलावं लागतं, हिंदीत बोलावं लागतं. आणि काही काही वेळेला उर्दू पेशंट ज्या वेळेला येतात त्यांची उर्दू ऐकावी लागते आणि थोडंसं हिंदीत बोलावं लागतं. कदाचित म्हणून यांना वाटलं असेल की या माणसाला आपण घेऊया. सोलापूर म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या सीमेवरील एक त्रिवेणी संगम आहे. सोलापूरची ही भूमी नेहमीच बहुभाषिक संगमाची भूमी राहिली आहे. येथे मराठीच्या गोडव्यासोबत तेलुगूची लय आणि कन्नडची आपुलकी मिसळलेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, जी काही गाणी आपण ऐकली, जो काही डान्स बघितला त्यावेळेला जे गाणी होती, त्या गाण्यामध्ये एक प्रकारचा लय होता. तेलुगू भाषा, आता बोधाराम मॅडमने ज्या वेळेला बोलताना मध्येच एक शब्द वापरला होता की ती अजंठा भाषा म्हणून. खरंच आहे, अजंठा भाषा म्हणून तेलुगू ही फेमस आहे. जगभरातल्या सगळ्यात जास्त प्रमाणात US मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जाणारी तिकडची भाषा सोडून जर का दुसरी भाषा जर का घेतली गेली तर ती तेलुगू आहे. दरवर्षी अंदाजे 150% तेलुगू त्या ठिकाणी वापरत जात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, संपूर्ण इंडियामध्ये चौथी बोलली जाणारी ही भाषा आहे तेलुगू भाषा. याच्या अगोदर हिंदी असेल, मराठी असेल आणि मला वाटतं दुसरी उर्दू भाषा असेल, पण आपली भाषा जी आहे ही चौथी आहे. म्हणून या सोलापुरात मराठी बोलताना असू दे किंवा तेलुगू बोलताना असू दे किंवा कन्नड बोलताना असू दे, एका भाषेचा प्रभाव हा दुसऱ्या भाषेवर दिसतोच. म्हणून आम्ही ज्या वेळेला తెలుగు మాట్లాడతానో అప్పుడు నా తెలుగులో పట్ల మరాఠీ శబ్దాలు ఆటోమేటిక్లీ వస్తాయి. आणि मराठी మాట్లాడేటోళ్ళు కూడా మరాఠీ మాట్లాడేటప్పుడు ఆ మరాఠీ पुणेरी मराठी ఉండేడుగన్నా మన సోలాపూర్ మరాఠీ లాగా అవుతుంది. काय बे, कुठं बे, कसं बे, ఇవి తెలుగు ఏముంటది అది కూడా అందులో వస్తుంది. हा सोलापूरचा समाज जो आहे, आंध्र समाज, हा अंदाजे 200 वर्षापूर्वी आंध्र आणि तेलंगणातून इथून स्थलांतरित झाला. आणि सोलापूरच्या समाजकारणात, आर्थिक क्षेत्रात उन्नती करत करत आज राजकारणात सुद्धा बऱ्यापैकी जम बसवलेला. हा तेलुगू समाज या महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेलेला. आज तेलुगू भाषा अभिवृद्धी कार्यक्रम प्रसंगी तेलुगू भाषेचं कौतुक करताना मला आनंद होते. या भाषेला जगातली सगळ्यात ऐकावी अशी भाषा जर का कुठली असेल तर त्याने ती भाषा म्हणतात इटालियन भाषा. आणि या भाषेला, तेलुगू भाषेला इटालियन ऑफ द वेस्ट असं म्हणतात. याचा अर्थ असा होतो की इटालियन भाषेच्या एवढी चांगली ही तेलुगू भाषा. ही भाषा द्रविडियन भाषा असून ती संगीतमय व लयदार आहे. ती बोलताना पहिली कविता जी सादर झाली त्याच्यातला जो लय होता
त्याला म्हणतात वोवल्स, इंग्रजीत त्याला वोवल्स म्हणतात. అంటే మాటలు పాటలు చాటలు ఇవేమి లూ లూలు ఏమి వస్తాయి కదా, ఒక్క వర్డ్ మళ్ళా తిరుగుతుంటది, అదానికి ఓవల్స్ అంటారు ఇంగ్రజీలో. అవి మన తెలుగులో కూడా అందరికన్నా మంచిగా ఉన్నాయి. तर ఇప్పుడు నేను थोडं संगीतमय बोलण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे संगीतमय म्हणजे तेलुगूतून बोलण्याचा प्रयत्न करेन. चुकल्यास आधी क्षमा असावी. ఈ తెలుగు భాష కేవలం రాతలు పాటలు మాటలు ద్వారా సమాచారం అందించిన మాధ్యమం కాదు. ఇది మన సంస్కృతికి, మన చరిత్రకు, మన ఆత్మగౌరవంకు ఒక చిహ్నం. తెలుగు కవి నన్నయ్య, తిక్కన్న, విశ్వంభరం, తేనాలి రామలింగం, వేమన్న, శ్రీ అంటే శ్రీరంగం శ్రీనివాసరావు, గుర్రం జషువా, గురురాజ్ అప్పారావు, ఇది ఎన్నో మందిని ఈ తెలుగు భాషలో అప్రతిమ సాహిత్యాలు ఇచ్చారు. ఉదాహరణ ఇవ్వాలంటే ఎన్నో మందిని మీరు చూసిరొచ్చు. ఆ పిక్చర్ది నేను పేరు చెప్తా, ఆకలి రాజ్యం. ఆకలి రాజ్యం ఈ పిక్చర్లో శ్రీ వారి డైలాగ్లోని కవితలు आणि कमल हसन अतंदी तेलुगू माटलू ఈ రెండు ఎప్పుడు మనం వింటామో आपल्या अंगावर काटा आणतात, समाजावर भाष्य करताना अश्रू ओढतात. मी एकच ते काव्य आपल्या समोर म्हणतोय. पती तुलारा धष्टुलारा बाद सर्प धस्तुलारा दाकोपदिन तम्मुलारा ఏడవకండి జగన్నాథ రథచక్రాలు వస్తున్నాయి రథచక్ర ప్రళయ ఘోష భూమార్గం పట్టిస్తాం भूकंपम पुट्टिस्तान. याचा अर्थ असा आहे, विद्रोही बेरोजगार तरुणामधील आक्रोश या काव्यामध्ये दिसून होत आहे. आणि त्या पिक्चर मध्ये कमल हसनच्या तोंडातून हे ज्यावेळेला शब्द निघतात त्यावेळेला ते पूर्ण आकळी राजम पिक्चर मध्ये अशा प्रकारचे श्रीसीचे पद्य या ठिकाणी आहेत. या तेलुगू भाषेमधील सांगीतिक लयबंध हे रवींद्रनाथ टागोरांना सुद्धा लक्षात आलं होतं आणि त्यांनी ऐकल्यानंतर म्हणाले, ही भाषा नाही तर एक संगीत आहे. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या सोलापुरात तेलुगू ही भाषा कशी जिवंत ठेवायची यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने होत असलेले हे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये नक्कीच लोकांमध्ये उत्साह आणतील असे वाटते. आणि मला माहिती आहे, अशोक चौकातील माझ्या समोर बसलेल्या मध्ये आहेत ते कमटम आहेत, श्री भीमनाथ आहेत, श्री गुंडेली आहेत. ही लोक ही तेलुगू भाषा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तो अजूनही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे अशी या ठिकाणी मला वाटते. దైవందం జీవదంలో మనం తెలుగు మాట్లాడాలి, మన తెలుగు నిలబడాలి అంటే ముఖ్యంగా యువతలో తెలుగు పరంగా గౌరవం పెరగాలి. మన యువతలు చిన్న పిల్లలు కూడా ఇంట్లో ఎప్పుడు మనం పోతామో మన మొబైల్ తీసుకొని మొబైల్ ఆడుకుంటూ కూర్చుంటారు. ఇది అందరికన్నా చడన్ गोष्ट म्हणतात నేను. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ఎందుకంటే మొబైల్లో ఎప్పుడు మీరు ఉంటారు అప్పుడు మీరు భాషలు చూడరు, ఫక్త చిత్రాలు చూస్తారు. దానికించి చిన్న పిల్లలకు మొబైల్ ఇయ్యక వాళ్ళకు భాష నేర్వం కోసంకి ఎంత ప్రయత్నం చేస్తాం అంత మనం చేయాలి. भाषेची अभिवृद्धी అంటే फक्त केवळ बोलणं नाही तर ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आहे. आजच्या या आधुनिक काळात आपण आपल्या घरामध्ये मुलाशी तेलुगू भाषेत संवाद साधणे अत्यंत गरजेचं आहे. तेलुगू साहित्य, कवी व आपल्या परंपरा यांचा परिचय तरुण पिढीला करून दिला पाहिजे. मराठी शाळेत तेलुगू भाषेचे वर्ग सुरू करायला पाहिजेत. तेलुगू नाट्यके, काव्य संमेलने आयोजित करायला पाहिजेत आणि चांगले तेलुगू चित्रपट आपल्या मुलांना दाखवायला पाहिजे. मला आठवतंय मी ज्यावेळेला मेडिकल कॉलेजला VM मेडिकल कॉलेजमध्ये होतो, सलग 10 दिवस शंकरवर्णन पिक्चर बघायला जायचो. कारण माझ्यासोबत माझ्या कॉलेजचे अनेक लोक, अरे आम्हाला तो पिक्चर बघायचा आणि ती भाषा आम्हाला सांग असं मला म्हणायचे. तर अशा प्रकारचे पिक्चर जर का आपण आपल्या मुलांना दाखवलं तर नक्कीच फरक पडेल. अशा या तेलुगू भाषेच्या वेलीवर मराठीची सुद्धा फुले आपल्या ठिकाणी फुललेली आहेत. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात सोलापुरात श्री लक्ष्मीनारायण आकेन, डॉक्टर लक्ष्मीनारायण आकेन, श्री आकेन जे नाटकामध्ये काम करत असायचे, लक्ष्मीनारायण आकेन, त्याच्यानंतर भीमनाथ सर, असे अनेक लोक मराठीत सुद्धा तेवढीच पुढे गेलेली आहेत. आणि डॉक्टर कविवर लक्ष्मीनारायण बोलली, सहजरित्या लिहून जातात. रंध्री रंध्री रांध्री माझ्या आंध्री भाषा जरी, मंत्र गीत उरी मराठीचे झाड ओवनी अश्वत्य, करीते अस्वस्थ दिनरात. ज्ञानदेव माझा ऐसा होशी रंगू, लोळतो तेलंगू पायी त्याच्या. महाराष्ट्रातील सर्वात मोठी तेलुगू भाषिक लोकसंख्या ही आपल्या सोलापुरात आहे.
म्हणजे आंध्रानंतर दुसरीकडे जर का तेलुगू सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली लोक असतील तर ती आपल्या सोलापुरात आहे. त्यानंतर मला वाटतं भिवंडीचा नंबर लागतो आणि तुम्हाला कदाचित माहित नाही त्याच्यानंतर कदाचित शिकागोचा नंबर लागतो. ज्याप्रमाणे टेक्सटाईल हब म्हणून या सोलापूरनं आपलं नाव या ठिकाणी संपूर्ण जगभरात फेमस केलेलं आहे. ती सोलापूरची चादर ही विविध धाग्यांनी विणली जाते, ती अधिक मजबूत व सुंदर होते. त्याचप्रमाणे सोलापूरची ही बहुभाषिक संस्कृती जी आहे हीच आपली खरी ताकद आहे. आणि तेलुगू भाषेतील प्रगती म्हणजे सोलापूरच्या वैभवात भर पडणेच आहे, ती आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. शेवटी इतकेच म्हणेन, साखरेहून गोड बोलणारी आंध्राची ती भाषा भारी, तेलुगू भाषेच्या ओटावरती मधीसुराची गाणी उतरी. अम्मा म्हणता प्रेम दाटे, नाना म्हणता धीर वाटे, नाद ब्रह्म या बोलीमध्ये साहित्याचे विश्व साजे. देवताच्या दर्शनी संगे कवितेचे हे फूल परिपूर्ण. मराठीच्या मैत्रिणीला नमस्कारा माझा भारपूर्ण, नमस्कारा माझा भावपूर्ण. जय मार्कंडे, जय महाराष्ट्र, जय तेलुगू. ధన్యవాదాలు. గారిని సన్మానించవలసిందిగా కోరుతున్నాను. అదే విధంగా కల్పన అర్సనపల్లిని కూడా రఘునాథ్ గడ్డం గారు, మోనికా అండ్ లతిక అందరు రావాలి. మీకు కూడా మేమేంటో ఉంది. సినుకు పడితే మురిసే పంట సేలను చూడు, సిగ్గుతో వెనుదిరిగే వాగు వంకల చూడు.